शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट मॅच ला मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आता सुरुवात होईल. 4 ओव्हरचा मित्रांनो हा मॅच असणार आणि 4 ओव्हर हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा टाईम आम्ही इथून काउंट करू. 15 मिनिटांमध्ये मित्र म्हणे खऱ्या अर्थानं 3 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं राहतील, बंधनकारक राहतील. आणि 15पेक्षा अधिकचा वेळ जर आपण घेताय 15 मिनिटापेक्षा 3 ओव्हर हाताळण्यासाठी, तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची देखील आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल इथे जर पाहिलं तर लाईन अतिशय चांगली पाहायला मिळते. या मल्हारी भोईर सद्यस्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे आणि पहिलाच बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगला फेकलाय. सो पहिला बॉल 1-15ला पडला. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं. स्विंगिंग डिलिव्हरी जजमेंट प्रॉपरली करण खंडागळेचं चुकलं या ठिकाणी आणि त्याचबरोबरीनं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. सुरुवात आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाची अतिशय चांगली पाहायला मिळते. या समोर डावखुऱ्याचा बॅटर करण खंडागळे आपण पाहता तर गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड दी ओव्हर दी विकेट मल्हारी भोईर. इथे चांगला बॉल बॅलचा इनसाइड एज एसटी रक्षक बीट शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर आपण पाहू शकता तर 2 धावा या बॉलवरती घेण्यामध्ये यश येताना पाहायला मिळतो करण खंडागळे आणि त्याचबरोबरीनं राजेश खंडागळे. मित्रांनो आपण ही सलामीची जोडी पाहताय. 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत आणि 2 धाव्याने मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं टीमचं अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालंय. चांगला बॉल होता, सबमरीन डिलिव्हरी थोडा खाली राहिला परंतु फिंगर रोल केले होते, लवकर पिक केला. करण खंडागळेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आहात. चेंडू सीमा पार हा चौकार. या ठिकाणी आपण पाहू शकता वेस्ट ऑफ हाईट आहे बॉल आणि ते पंचानं दर्शवलाय. सो नो +4 एकंदरीत 5 धावा या बॉलवरती मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं मोरिया 11 पाडाले संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय तुमचा असेल तो अंतिम असेल, कारण थोडासा टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे दिलगिरी व्यक्त आम्ही इथून करत आहोत. सो धावफलकावरती आपण धावभाव पाहू शकता 7 आहेत आणि फ्री हिट बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आता करण खंडागळेसाठी. अपड बार हुक करण्याचा प्रयत्न, बॅट लवकर गेली, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. ऍक्सिडेंट मित्र म्हणे खऱ्या अर्थानं होता राहिला आणि खंडागळे मित्र म्हणे खऱ्या अर्थानं ही लेग बायच्या स्वरूपानं सिंगल आपण पाहत आहे. कॉलिंग मित्र म्हणे खऱ्या अर्थानं थोडी खराब होती. राजेश खंडागळे लवकर निघाले. त्यानंतर आपण पाहू शकता करण खंडागळे त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु थोडीशी जगलिंग आपण पाहिली, थोडीशी मिसफिल्डिंग, थोडीशी फंबलिंग आपण म्हणूयात आणि त्यानंतर ही क्विक सिंगल खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती राजेश खंडागळे आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तिथे बॉल मल्हारी भोईरचा अतिशय चांगला होता. त्याचबरोबर आपण पाहू शकता चेंडू बॉडीवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. इथे आपण पार बॅकफुट वरती आले. इथे वडा कॅच अतिशय चांगला झेल आणि करण माफ करा राजेश खंडागळे या ठिकाणी बाद होतो. हा पहिला धक्का. सो पहिला विकेट कॅरी झाला. बॅकफुटवरती येऊन मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं इथे सर्कलला कव्हर करायचं होतं परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकता एक चांगला झेल इथे फिनिश झाला आणि राजेश खंडागळे इथे गोल्डन डकचा अर्थात 0वरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. खलील शेख येतात नवीन बॅटर अर्थात पापा, ज्याची मुरबाड नगरीमध्ये असणारी ओळख या नावानं. आणि यावेळेस इथून जर आपण पाहिलं तर हा देखील एक पॉवरफुल बॅटर या टीममध्ये. 1 डाऊन एंडवरती सातत्यानं 4-5 नंबरवरती येत असतो परंतु इथे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं ओव्हर्स कमी आहेत कारण 4 ओव्हरचा मॅच तुम्ही खेळता आणि लवकर देखील विकेट राजेश खंडागळेनं गमावलाय. इथे चांगला बॉल. इथे जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आहे. शेवटचा बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं मल्हारी भोईरनं फेकलाय डॉट. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानामध्ये कंप्लीट झालाय. पॉवर प्ले
संपलंय आणि धावफलकावरती धावा पण पाहताय मोरिया 11 पाडाले संघ 8 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सो पहिला ओव्हर मित्रांनो कंप्लीट झालाय धावफलकावरती आपण धावा पाहताय 8. सागर राणे येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती कारण पॉवर प्ले संपलाय. आता आपण पाहू शकता तर फिल्डिंग थोडी खुली होईल कारण 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहणार आहोत. कव्हरला एक खेळाडू तैनात केला त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू लॉंग ऑनला त्याचबरोबर आपण पाहू शकता तर मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहता पेट्रोलिंग करता वेळेस आणि त्याचबरोबर एक पॉईंटला देखील खेळाडू डीपमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. करण खंडागले आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती तयार. पहिलाच बॉल लाईन चांगली व्हेरिएशन पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतं आहे. अतिशय चांगला बॉल चेंज ऑफ पेस आणि त्याचबरोबर जो व्हेरिएशन आपण पाहिला तो देखील इथे पाहायला मिळतो. पहिलाच बॉल इम्प्रेसिव्ह आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकतो तर लेग बायच्या स्वरूपाने ही क्विक सिंगल आपण म्हणूयात आणि एक धाव घेण्यामध्ये यश आलं आहे. आता जर आपण पाहिलं तर एक धावाने एका धावेनं आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकलाय 9 या आकड्यावरती. 9 ऑन अ बोर्ड दिस टाइम टीम मोरिया 11 पाडाला या मॅचमध्ये पूर्णपणे मित्रमंडळी स्ट्रगल करते कारण पहिल्या ओव्हरमध्ये मल्हारी भुईरची चांगली गोलंदाजी जिथे बिमर हाताळत असताना देखील त्या बिमरवर 4 येत असताना देखील जी गोलंदाजी नंतर चांगली राहिली. फलंदाज तयार होतोय खलील शेख. खूप साऱ्या अपेक्षा असतील या बॅटरकडनं या टीमला. इथे ओव्हर पिच बॉल फटका दर्जेदार पाहायला मिळतोय वाडा कॅच परंतु चेंडू आपण पाहू शकता ज्यावेळेस मल्हारी भोईने चेंडू कलेक्ट केलाय त्यावेळेस त्याचा पाय होता लॉबीवरती आणि चेंडू हा सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. हा फटका मित्रमध्ये खऱ्या अर्थानं दर्जेदार होता. चांगला बॉल स्लॉटमध्ये तिथे जर आपण पाहिलं तर उंची जास्त घेतली होती चेंडूने एलिव्हेशन मित्रमध्ये खऱ्या अर्थानं पाहिजे होती तितकं मिळालं नाही आहे. मल्हारी भुईरची थोडीशी मिस्टेक मित्रमध्ये खऱ्या अर्थानं झाली आणि त्यानंतर चेंडू आपण पाहू शकता तर सीमा. इथे चांगला बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ज्यावेळेस आपण जर पाहिलं तर गोलंदाज मार ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस त्याच्याकडे हा देखील एक ब्रह्मास्त्र म्हणून आपण त्याच्याकडे म्हणूयात आणि हा बॉल इथे अटेम्प्ट केला. व्हेरिएशन पाहायला मिळालं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन स्लोवर 1 बॉल आपण पाहिला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहताय तर 15 आहेत. फलंदाज तयार. सागर राणेचा हा बॉल इथे चांगला फटका आणि त्याचबरोबरीनं थर्ड मॅन बाउंड्री लाईनला फोडलाय चेंडू सीमा पार हा चौकार. षटकारानंतर अतिशय चांगला बॉल होता त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅनला बीट केला आणि चौकारासाठी चेंडू. ओव्हर पिच फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू सीमा रेषा पार खलील शेखचा ब्रँड स्ट्रोक षटकार.
ओळख की पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रवीण आता गोलंदाजी ट्रॅकवरती तयार करणं दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर राणेवरती खूप मोठे आक्रमण आपण मित्रांनो मैदानाच्या मध्ये पाहिले. खलील शेखच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 चौकार पाहिले. इथून कमबॅक करणं गरजेचं राहिलं आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरिता. त्यामुळे मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रवीणवर जिम्मेदारी दिली. वेग आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तर पडल्यानंतर चेंडू थोडा स्किड होतो. चेंडू पाडवरती धरला एकंदरीत आपण पाहू शकता तर एक क्विकली रन धफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 27 धफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहताय 27 आहेत. अजूनही पहिल्या डावातले मित्रांनो खऱ्या अर्थानं 11 बॉल शिल्लक आहेत. दोन्ही संघ मातबगार जसे दोन टीम मध्ये आतमध्ये उतरल्या त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की हा मॅच अतिशय हाय व्होल्टेज होणार याच्यात ते मात्र काही शंका नाहीये. फुलर लेनचा बॉल इथे चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आखी डीप मध्ये एक धाव कंप्लीट आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने सिंगलच घेतली आहे. कारण खंडागळ्याला देखील माहिती आहे की बॉलवर बॅट व्यवस्थितरित्या येत नाही. तर एका बाजूला खलील शेख अर्थात बाप्या अतिशय चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग वरती राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय सोनेजी धुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. एकनाथजी धुमाल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. इथे चांगला बॉल फटका देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतो. एक धाव क्विकली घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता खलील शेख पॉपिंग क्रीजवर तर सेफली पोहोचला. सिंगलला केलं इथे डबल मध्ये कन्वर्ट आणि धावफलकावरती धावा या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 30 या आकड्यावरती. 30 धावा मित्रांनो आपण पाहताय. बॅटिंग करते मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघ. त्यांना फाईट देत असताना आदर्श 11 धानिवली या 2 संघाच्या दरम्यान ही बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पुन्हा एकदा तयार होतोय रनवेवरती राईट जाऊन दी विकेट ना. प्रवीणचा पटबार इथे लाईन चांगली पाहायला मिळते. रफ्तार से किया गिरफ्तार हा निर्धाव डॉट बॉल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली बॅटिंग मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं खलील शेखची राहिली आहे. सो इथे आपण पाहिले तर लाईन चेक केली गेली आहे. व्हाईट बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं दर्शवलेला आहे पंचांना आणि एक धाव खात्यामध्ये ऍड होती. त्याचबरोबर जे पाडलेल्या संघाचे 12th मॅन आहेत त्यांना त्यांच्या पायामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं शूज नाही आहेत आणि त्यामुळे 2 धाव्यांची पेनल्टी देखील त्यांना असणार याची नोंद आपण घ्या. कारण जे बाडावी प्रतिनिधी आहेत तुमचे त्यांच्या पायामध्ये शूज नाही आहेत आणि 2 धावेची पेनल्टी देखील या मॅच मध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं असणारा मोर्या 11 पाडाले या क्रिकेट संघाला. इथे चांगला बॉल बॅटन पाड मधनं फटका खेचला. गॅप शॉट सिलेक्शन मित्रांनो आपण पाहताय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता या बॉलवरती आपण पाहूया तर 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल पण या 2 धाव्यांच्या मदतीने पुढे सरकताना पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आहेत. पटबार हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतो. ओव्हर कंप्लीट होतोय. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 3 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धफलकावरती धावा आपण पाहताय तर 33 आहेत. 11.00 ची सरासरी मित्रांनो प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवली आहे आणि शेवटचे 6 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असतील. हॅलो 3 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 ओव्हर हाताळण्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं आदर्श 11 धानिवली संघानं 15 मिनिटे घेतलेली आहेत. चांगलं कॉपरेट आपण पाहू शकतो. चला टीम मीटिंग नको आहे. मल्हारी भोईर आणि ऑल टीम चला आपण फिल्डिंग लगेच सेट करून घ्या.
3 ओव्हर कंप्लीट होतात. 33 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय आणि मोरिया 11 पाडाले क्रिकेट संघ मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगल्या टचमध्ये आहे. कारण खलील शेख मित्रांनो खऱ्या अर्थानं अजूनही पॉपिंग क्रीजवर तैनात आहे. त्याचबरोबरीने आपण पाहू शकता करण खंडागले ज्याच्या बॅटमध्ये अजूनही मोठा फटका आला नाही. अपेक्षा खूप साऱ्या असतात या फलंदाजाकडनं, परंतु या मॅचमध्ये बॅट आणि बॉलचं कनेक्शन मित्रांनो खऱ्या अर्थानं करण खंडागलेचं झालं नाही आहे. आणि 33 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय. मंगेश येत आहेत, मंगेश भुईर गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल घेऊन आणि चौथ्या ओव्हरला देखील आपण सुरुवात होताना पाहायला मिळते. करण खंडागले स्ट्रायकिंग एंडवरती तयार, तर गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल मंगेश भुईरला मित्रांनो आपण पाहताय शेवटच्या 6 बॉलसाठी 33 धावा धावफलकावरती. 2 सेट बॅटर मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला दाखल आहेत. एका बाजूला डावखुऱ्याचा विस्फोटक दर्जाचा बॅटर अर्थात करण खंडागलेला आपण पाहताय, ज्याच्या बॅटमधनं अजून तरी या मॅचमध्ये मोठा फटका आला नाही आहे. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, यॉर्कर अटेम्प्ट केलाय आणि अटेम्प्ट करत असताना मंगेश भोईर आपण पाहू शकता तर सक्सेसफुल देखील राहतो आहे. फेकला हा निर्धाव चेंडू. चौथ्या ओव्हरची सुरुवात अतिशय चांगली झाली, दर्जेदार झाली आहे. अपेक्षित होतं ना ती अपेक्षित असताना मंगेश भोईरनं हा बॉल इथे अटेम्प्ट चांगला केला, फेकला निर्धाव डॉट बॉल. मंगेशचा हा बॉल स्लॉट मध्ये होता, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पाडाले गावाला आनंद देणारा करण खंडागळेचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. फटका अतिशय चांगला बॅटन पॅड मध्ये होता, त्याचबरोबरीनं बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहिला. प्रॉपर टायमिंग झालं आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराला करण खंडागळेच्या बॅटमधनं आपण पाहताय. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा मित्रांनो खऱ्या अर्थानं चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि फेकलाय हा मंगेश भोईरनं निर्धाव चेंडू. षटकारानंतर हा कमबॅक गरजेचा होता. थोडासा आपण पाहिलं तर मल्हारी भोईरचा कानमंत्र आणि त्यानंतर हा बॉल आपण पाहताय तर निर्धाव फेकण्यात आलाय. फुलर लेनचा बॉल, इथे फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू आपण पाहू शकता तर सीमा रेषा पार हा षटकार. फटका सजवला करण खंडागलेने, त्याचबरोबरीनं खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्या हाताला ब्रश होत असताना चेंडू आपण पाहिला तर सीमा रेषा ओलांडली आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना होताना आपण पाहिलाय. 45 धावा दफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. मंगेशचा हा बॉल, हेलिकॉप्टर, मल्हारी भोईर तैनात आहे, चुका होणार नाही आहेत आणि करण खंडागले देखील या मॅच मध्ये आता बाद होतोय. लागणारा धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. नवीन बॅटर बाला येतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पहिल्या डावामध्ये पाहताय. शेवटचा अंतिम बॉल आणि फलंदाजीसाठी बाला स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे.
इथे चांगला बॉल आडव्या बॅटनं लॉफ केलाय, खेळाडू आहे डीप मध्ये. काऊ कॉर्नरला थोडीशी जगलिंग, थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय, फेकी थोडीशी डिले, थोडीशी खराब. डबलला केलं तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट. धावा शेवटच्या बॉलवरती मिळतील 3. 4 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. पहिला डाव संपलाय. बॅटिंग करत होती मोरिया 11 पाडाले क्रिकेट संघ. बनवल्या 4 षटकामध्ये 48 धावा आणि एकूण 50 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी आदर्श 11 धानिवली या क्रिकेट संघाला. धावा बनल्या जातील की पाडले संघ या धावा डिफेन्स करत, हे ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या डावामध्ये. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आमचे सध्या समालोचक करतात सुनील शेळके सर यांना. आणि त्याचबरोबरीनं जसं पहिला ओव्हर कंप्लीट होईल दुसऱ्या डावाचा 2 धाव्यांची आखी पॅनल्टी, त्या 2 धावा देखील आपण स्कोरर आपण ऍड करा त्याच्यामध्ये. धन्यवाद.
आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दहिगाव असं असणार आहे। त्यामुळे श्री गणेश दहिगाव संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोचत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं घर सोडायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही नाणेफेकीसाठी इकडे उपस्थित राहावं लागेल। आणि फक्त नाणेफेकीसाठी उपस्थित राहून जमणार नाही, कारण लगेचच सामना खेळायचा आहे, म्हणजे संपूर्ण संघ तुमचा या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे। सामन्याला सुरुवात प्रवीणसाठी पहिलाच हा लोवर फुलटॉसचा चेंडू या बेस कव्हरच्या दिशेने 38 सर्कल बीट केले आणि चेंडू पाहता पाहता निघून जातो एक्स्ट्रा कव्हर एजन्सी सीमारेषेच्या पलीकडे। सुरुवात चांगली, प्रवीण अर्थात पांड्याचा चौकार। लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर आलेला चौकार दरम्यान आपण पाहिलेला आहे ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळतायत। फुलटॉस चेंडू सुद्धा तुम्हाला सीमारेषेपर्यंत पोहोचवता आला पाहिजे आणि तेच कामगिरी करताना प्रवीण अर्थात पांड्या याला आपण पाहिलेलं आहे। आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे, अगदी फलंदाजाच्या समोरून चेंडूला उडवलेला आहे गोलंदाज राजेश खंडागलेनं। म्हणजे राजेश खंडाळे फक्त अचूकतेने गोलंदाजी करतात असं नाही, तर त्याबरोबर वेग सुद्धा चांगला निर्माण करतायत आणि इथे अतिरिक्त खांद्याचा वापर केला होता। इथेही व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली, फटका अत्यंत चांगला, क्षेत्ररक्षण त्याहीपेक्षा चांगलं, परंतु फेकी इथे मात्र स्वेर आलेली आहे आणि याचा भुर्दंड सोसावा लागेल अखेर मोरिया 11 पाडाले संघाला। हा नशिबाचा पंजा मिळतोय तो म्हणजेच आदर्श 11 दानिवलीला आणि ह्या धावा खात्यात जातील त्या म्हणजेच प्रवीण भोईर अर्थात पांड्याच्या। थँक्यू। टेक्निशियन संदीप घाया सांगतात की चेंडू रोडाच्या त्या साईडला गेलेला आहे, अगदी बरोबर, चांगले बघतायत ते। आणि चेंडू रोडच्या पलीकडे गेला अथवा अजून जंगलामध्ये गेला तरी धावा मात्र 4च मिळणार आहेत, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेले नाही 11 अर्थात 11 आपण खरं तर ही जी पेनल्टी आहे ती एका षटकानंतर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल आणि करावे लागतील। इथे फटका फसलाय, बशीर थोडे अनफिट जरूर असतील परंतु हा चेंडू ते योग्य रीतीने झेलतायत। हा झेल इकडे कॅरी केलेला आहे बशीरने आणि याच बरोबर फलंदाज मल्हारी भोईर याच्या खेळीचा अंत झाला। पहिला हादरा, पहिला धक्का बसला आदर्श 11 धानिवली संघाला। चेंडूवर लॉफ्टेडचा फटका होता, पॅड मधून लॉफ्ट करायचं होतं, गोलंदाजाच्या डोक्यावरून खरं तर फटका सजवायचा होता, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे की संघ कर्णधार राजेश खंडागे याचं आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण त्याने मल्हारी भोईर या फलंदाजासाठी अगदी समोर स्ट्रेटिश लॉंग ऑफ ठेवला होता। आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर IPLच्या काही सामन्यांमध्ये तुम्हाला कायरॉन पोलार्ड या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या समोर या पद्धतीची रणनीती केली गेलेली पाहिलेली असेल किंवा पाहायला मिळाली असेल, त्याच पद्धतीने इथे प्लॅनिंग केलं होतं आणि त्यामुळे त्या प्लॅनिंग मध्ये खरं तर या फलंदाजाला त्याने बाद केलेले असं आपण म्हणूया। 11 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहात। गोलंदाज राजेश खंडागळे पुन्हा एकदा बदतील। स्ट्रायकिंग एंड फलंदाजाचा जर आपण विचार केला तर ते आलेले आहेत सागर राणे। सागर अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे धानिवली संघातील, आले ते कव्हर्समध्ये लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका दाखवतोय। 2 धाबा पाता पाता पूर्ण केलेल्या आहेत, त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड थोडी मंद आहे आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षकाने जर अंतिम क्षणापर्यंत चेंडूचा चेस केला तर बऱ्याचदा चेंडू स्वतःहून थांबतो सुद्धा तिकडे जाऊन। आणि इथे ह्या 2 धाबा इन बिटवीन पूर्ण झालेल्या आहेत, 2 धाब्याने धावफलक पुढे गेले। एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 13 अर्थात 13 आणि
49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करायचंय, पूर्ण करायचंय हा सामना जिंकण्यासाठी. कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा दरम्यान आपण या शेवटच्या चेंडूवर पाहिला. तुम्ही प्रत्येक चेंडूसाठी तयार असले पाहिजेत. अलीकडे व्हेरिएशन वेगवेगळ्या पद्धतीने करणारे गोलंदाज आपण बघत असतो आणि त्यामुळेच ही विविधता खरं तर हे व्हेरिएशन इथे टिपता आलं नव्हतं फलंदाजाला. पहिलं षटक संपलं योग्य वेळेमध्ये, त्यामुळे दुसरं षटक लगेचच सुरू करा, कारण सामना चौथ्या षटकामध्ये जाईल हे निश्चित आहे. आणि चौथ्या षटकामध्ये गेल्यानंतर 10, 11, 12, 13 धावांची जर गरज असेल आणि एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आला तर मात्र तुमच्यासमोर अडचणी निर्माण होतील. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळले गेलेले आहेत, त्यामुळे कोणतंही ऑब्जेक्शन तिकडे नंतर स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे तुमचा वेळ तुम्हाला वाचवायचे याची जाणीव तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. 13 ऑन दी बोर्ड विथ दी कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर विथ दी पेनल्टी ऑफ 2 runs. There is a target of 49. New over will be commenced by bowler Karan. Karan Khadagle is a genuine all-rounder player of Moria 11 Padale. Both teams have a great impact on Murbad tennis cricket. आतल्या बाजूने चेंडू लागला आणि त्याचबरोबर इथे स्टँडवर जाऊन आदळला. प्लेड ऑन होणारा फलंदाज आपण पाहिला आणि याच बरोबर प्रवीण भोईर या खेळाडूचा अंत झाला. प्रवीण बाद. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने खरं तर हा फटका सजला होता. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतायत, एक अँगल क्रिएट करतायत आणि तो अँगल कव्हर करत असताना खरं तर ऑनसाइड रिजनमध्ये खेळण्याचा पर्पजफुल अटेम्प्ट फलंदाज प्रवीणने केला. आतली कडा लागली बॅटची आणि बऱ्याचदा कधी काय काय होतं की अशा पद्धतीने आतल्या बाजूला चेंडू ज्यावेळेस लागतो त्यावेळेस तो मागच्या बाजूने जातो. कधी कधी एखादा चौकार सुद्धा तुम्हाला डिझर्व तुम्ही करत नसताना मिळतो आणि तिथे तुम्ही नशीबवान ठरता, परंतु इथे नशीब बलबत्तर नव्हतं. नशीब अगदी फलंदाजाच्या विरोधात गेलं, वेळ विरोधात गेली असं पण म्हणूया. चेंडू जाऊन स्टँडवर आदळला. फलंदाज बाद. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 12.71 ची सरासरी, म्हणजे जवळजवळ 12-13 धावा प्रत्येक षटकामध्ये इथे बनवायचे. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने दरम्यान झालेला आपण पाहिलेला आहे. मंगेश भोईर बाहुबली या नावाने सुपरिचित आहेत धानिवली क्रिकेटला, त्याचबरोबर मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटला. आणि त्या पद्धतीने खरं तर त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कधी कधी तुम्हाला जी संबोधनं मिळतात ती संबोधनं तुमच्या डोक्यावर अतिरिक्त दबाव टाकत असतात आणि तो दबाव सोसावा लागेल, तो दबाव झेलावा लागेल. त्याचबरोबर दबावाचं सुनियोजित व्यवस्थापन करावं लागेल. या सामन्यामध्ये फलंदाज मंगेश भोईरला करण खंडागे तयार. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. समोर ठेवतायत चेंडूला, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर आडव्या बॅटने पार करण्याचा प्रयत्न वारंवार फलंदाज मंगेश भोईर करतायत. 2 वेळेला खरं तर इथे फलंदाज अनसक्सेसफुल ठरलेले आहेत. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिले तर हे निर्धाव आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रवीणला बाद केलं होतं, म्हणजे राजेशने ज्या 11 धावा खर्च केल्या होत्या अधिक पेनल्टीच्या ज्या 2 धावा आल्या होत्या त्यातून संघाला योग्य रीतीने सावरले आतापर्यंत गोलंदाज करणनं. मंगेशसाठीचा करणचा हा चेंडू ऑन द राईट शॉर्ट आर्म जामचा पट्टा दरम्यान इकडे आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव घेण्यापुरतीचा वेळ दोन्ही फलंदाजांकडे आहे. ही 1 धाव इथे अंकित केली जाईल. या षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट झालेली आपण पाहिलेली आहे. 49 धावा बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी आता रिक्वायर्ड रन रेट स्लाइटली वर जाईल. हळूहळू पुढे जाताना आपण पाहू शकाल 14 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. करण उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, तिथून वाट बघत होते चेंडूची. फुलर लेनचा चेंडू आला, त्यावर पुन्हा एकदा इथे ऑनसाइड रिजन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. उचलून मारलं होतं चेंडूला, उंची अधिक मिळाली, त्यामुळे एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. बशीरने आणखी एक झेल टिपला. आणखी एक फलंदाज बाद झाले. बाद होणारा फलंदाज सागर राणे.
अशी खमलिंगेश्वर मशाची ही अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध यात्रा आणि तिच्यावरचं हे संगीत आपण ऐकलं. पायांमध्ये चेंडू ठेवला होता त्यावेळेस इथे खरं तर त्यावर ऑन्ट्रेचा फटका आपण पाहतो. उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन कमिट करून खेळत असताना फलंदाजाला आपल्याला आपण बघत आहात. आणि एक धाव इकडे आली. याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज करण खंडागे या गोलंदाजाने. आजच्या दिवसामध्ये एक गोष्ट विशेष झालेली आहे की मॅन ऑफ द मॅचसाठी जे खेळाडू आपण निवडलेले आहेत त्या खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. चला 2 षटकं संपलेली आहेत आणि धावफलक आपण पाहिलं तर ते 15वर जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू 34 धावांची यानंतर गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि 1 वाजून 51 मिनिटं झालेली आहेत. 11 मिनिटं 2 षटकांसाठी झालेली आहेत. त्यामुळे पापा तिसरं षटक लवकरात लवकर सुरू करा. मंगेश आणि हरी ही जोडी मैदानावर उपस्थित आहे. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. हरीने त्याचा अनुभव इथे पणाला लावला. स्लॉक केलं चेंडूला दूरवर कुठेतरी पाठवून दिलेला आहे. हा उत्तुंग फटका दिमागदार षटकार. दोन षटकारानंतर आणखी एक मोठा चांगला फटका दिमागदार आणि कलात्मक स्ट्रोक फलंदाज हरीचा चौकार. वर जाऊन पोहोचलेला आहे आणि यानंतर जर आपण विचार केला की 49 धावा बनवायचे म्हणजे 18 धावांची अजून गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे ती म्हणजेच धानिवली संघाला 9 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडूंमध्ये 16 धावलेले आहेत. या अगोदरचं षटक फक्त 2 धावांचं होतं आणि इथे 3 चेंडूंमध्ये 16 आलेले आहेत. पाहायचं कमबॅक इथे गोलंदाज खलील अर्थात पापाच्या वतीने केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये करण्याचा ते प्रयत्न करतीलच त्यामध्ये ते मात्र शंका नाही. खलील पुन्हा एकदा वळते. स्ट्रायकिंग एंड फलंदाज हरीचा हा आणखी एक बुलंदी तडाखा अद्भुत अविस्मरणीय षटकार. नीड इज ए फ्रेंड इंडीड असं म्हटलं जातं. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र. इथे गरज ओळखली आपल्या संघाची आणि त्या पद्धतीने खेळी साकारलेली फलंदाज हॅरीनं
या अगोदर हरीचा असं रूप खरं तर आम्ही कधीच पाहिलं नव्हतं, कारण हरी हा असा फलंदाज आहे जो चेंडूच्या मेरिटनुसार खेळतो आणि अँकरिंग रोल मैदानाच्या आतमध्ये प्ले करतो, परंतु इथे परिस्थितीनुसार खेळलेत आणि एक फ्रंटलाईन गोलंदाज, प्रमुख गोलंदाज खलील शेखवर हल्ला इथे त्याने उघडलेला आहे. आणखी एक मोठा फटका, आणखी एक उत्तुंग षटकार, या षटकातील चौथा षटकार फलंदाज हरीच्या बॅटमधून. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर संघ आहेत, त्यामुळे या पद्धतीची बॅटल तुमच्या समोर येणारच होती, परंतु हा सामना आता एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपलेला आहे. 43 धावा धावपलकावर एक षटकार आला तर सामना संपू शकतो. आता चर्चा आपण खरं तर त्या एक षटकाराची निश्चितच करणार आहोत. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फलंदाज हरीचा इथे अयशस्वी झाला. या षटकामध्ये एकूण धावा किती आल्या आपण पाहूया. 4 षटकार म्हणजे 24 आणि एक चौकार त्या 4, 28 धावा तब्बल या षटकामध्ये दरम्यान खर्च केलेले आहेत गोलंदाज खलील शेख अर्थात पापाने, आणि हा सामना अविस्मरणीय बनलेला आहे. हा सामना इथे खरं तर हरीसाठी हा चिरकाळ स्मरणात राहणारा सामना आहे आणि त्याचबरोबर आदर्श 11 धानिवलीच्या प्रेक्षकांना सद्गदित करून देणारी ही खेळी मैदानाच्या आतमध्ये हरीने साकारलेली आहे. चला क्रमांक 4चं षटक लगेचच आपण सुरू करूया. वेळेच्या बाबतीतही काटेकोरपणे आपल्याला बाळगावं लागेल. स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. श्री गणेश दहिगाव संघाचे संघनायक सुनील माळी, आपणास विनंती आपण लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये या. श्री गणेश दहिगाव संघाचे संघनायक, आपणास विनंती आहे, नाणेफेकी संपन्न करण्यासाठी आपल्याला लगेच यावं लागेल. षटकाराची गरज आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू फुलरलेनचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि हा चेंडू वाईड घोषित केला जातो. पंच मयूर मार्के आणि त्याचबरोबर पंच सागर कापडी यांच्या पंचगिरीने ही स्पर्धा संपन्न होत आहे. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज येतो, तिथूनच खेचून मारण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश यांना खरं तर बाहुबली हे संबोधन मिळालेले आहे, परंतु अलीकडे या सामन्यामध्ये बाहुबली ठरलेले आहेत ते म्हणजेच हरिश्चंद्र. याबे समोरच्या दिशेने फटका फोर्सचा आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आलेले आहे. सामना संपला नाही, सामना जिवंत आहे. फलंदाज मंगेश भोईरबाद. इतका प्रसिद्ध आहे कारण क्रिकेटमध्ये यानंतर काय घडणार आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. खात्रीशीररित्या कोणीही सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये यानंतर काय घडणार आहे. ज्या फलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज बाद झाला, परंतु हरी भोईर या फलंदाजाने या सामन्यामध्ये फार मोठा डिफरन्स क्रिएट केलेला आहे. एक हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये हरी आतापर्यंत लढवत आहे. त्याच्या बॅटमधून 4 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी म्हणजे 29 धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. 4 चेंडूचा केशेष, 5 धावांची गरज, 5 धावा पूर्ण कराव्या लागतील. 4, 4.25, 4.5, 4.25 बनून जमणार नाहीत कारण या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न दरम्यान केला जातो. फुलरलेनचा चेंडू यष्ट्याच्या मागे यष्टीरक्षक चाकतायत. इथे कलेक्शन योग्य करता आलं नव्हतं गोलंदाज छगनला, अन्यथा इथे आणखी एक फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कोणतेही महत्व नाही. 1+1 2 धावा इकडे मिळतील. 4 चेंडूंचा काही तसा शेष राहील. 3 धावांची यानंतर गरज असलेली आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा बनवायच्या असताना फलंदाजांचा अप्रोच कसा राहील, फलंदाज काय विचार करतील हे महत्वाचं आहे. म्हणजे एकेरी दुहेरी धावांनी सामना संपवला जाईल की हरी ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी केली त्या पद्धतीने एखादा मोठा फटका खेळून हा सामना समाप्तीकडे घेऊन जातील.
फुलटॉस चेंडू इथे आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. बशीर यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. बशीरने उंच उडी घेतली परंतु चेंडू त्याहीपेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा पार हरिचंद्र भोईरचा हा आविष्कार आणि एक हाती किल्ला लढवला. त्याचबरोबर हा सामना हरी भोईर याने जिंकून दिलेला आहे. संपूर्ण संघाचं विशेषतः हरिचंद्र भोईर तुझं आम्ही अभिनंदन करू. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट पाडाळे संघाच्या वतीने इथे खेळलं गेलेलं आहे. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाडाळे संघाने चांगली केली परंतु हा सामना त्यांना जिंकता आला नाही. तुमचंही कौतुक. येणाऱ्या प्रतियोगितांमध्ये तुमच्या खेळाचा स्तर अधिक उंच व्हावा अशा पद्धतीचा मानस समर्चन कक्षाच्या वतीने आम्ही करू. या सामन्यातील सामनावीर नो डाऊट